त्यातला अमुक कोण आणि तमुक कोण हे आम्ही कधी नाही ठरवलंय, तर तुम्ही ठरवू शकता. असं कोणी कधी विचारलं नाही का? नाही हे विचारतात. म्हणजे बऱ्याचदा होतही असं ना की कधी कुणीतरी भेटलं ना की अरे अमुक तमुक कुठं आहे, असं त्याला कुणीही म्हणतं, मलाही कुणीतरी म्हणतं, तर लोक त्यांच्यानुसार ठरवतात कुणाला अमुक म्हणायचं, कुणाला तमुक समोर म्हणायचं. दिसतो तो अमुक, समोर दिसत नाही तर तमुक. आणि मग आता अमुक कोण आणि तमुक कोण, कारण दोघंही माझ्या समोर आहेत. ते तुम्हीच ठरवा. गुड गुड गुड. तर मला स्वतःला खूप आनंद झाला आहे, कारण मराठीतले नंबर 1 पॉडकास्टर आज तुम्ही इकडे आहात. आणि म्हणजे पॉडकास्टर टू पॉडकास्टर असं काहीतरी वेगळंच कोलॅब होतं आहे. तर मला असं वाटतं की आत्तापर्यंतचा तुमचा जो प्रवास आहे नंबर 1 पॉडकास्टचा, तो तर आपल्या सगळ्यांना ऐकायचा आहेच. तर पहिला प्रश्न असा म्हणजे शार्दूल किंवा ओंकार कोणी सुरुवात करा, की हे सगळं करायचं तुम्ही ठरवलं कसं, कुठून सुरुवात झाली या सगळ्याची? सांग. तुम्ही असंच करता का पॉडकास्टमध्ये, तू सांग आता हा इकडे नाही, बसला. आता टेबल्स टर्न झालेत ना. टेबल्स टर्न झाले. हो, ज्यावेळेस पॉडकास्टवर आम्ही होस्ट म्हणून असतो त्यावेळेस नाही थांब मला विचारू दे होतं. आणि नाही, ते आता आम्हाला बोल रे. पण ते आम्हाला दिसत नाही हो. नाही ते होत असतं. ते सटली होत असतं. असं असतं. पॉडकास्ट खरं तर आम्ही बऱ्याच काळापासून फॉलो करतो. म्हणजे आम्ही हिंदी इंग्लिशमधले पॉडकास्ट म्हणजे अमुक तमुक सुरू करण्याआधी आम्ही एकत्र विषयखोलसाठी भाडीपासाठी काम करत होतो. तर तिथेच आम्ही भेटलो आणि तसा तो माझ्या कॉलेजचा सिनियर आहे, 2 वर्ष सिनियर आहे तो मला. तर तशी बेसिक ओळख होती एकत्र. कुठलं कॉलेज? पुणे युनिव्हर्सिटी. तर पुणे युनिव्हर्सिटीचं डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज. तुम्ही दोघांनी केलंय ते? दोघांनी केलंय. त्याने पूर्ण केलं, मी पूर्ण नाही केलं. तो थर्ड हा भेटला म्हणाला चल आता आपण सुरू करूया म्हणून. थर्ड सेमिस्टरला असताना त्याला म्हटलं कशाला करायचं कम्प्लीट तुझं, आता झालं तो ऑलरेडी डिरेक्ट करतोस, काय शिकायचं अजूनही. नाही मी ऑपॉर्च्युनिटी आली म्हणून विषयखोलसाठी मग मुंबईत शिफ्ट झालो. आणि मग शिफ्ट झाल्यानंतर मग काय पुण्यातलं कॉलेज करता नाही आलं म्हणून ते मागे राहिलं. पण त्या काळात आम्ही एकमेकांना खूप पॉडकास्ट शेअर करायचो, हिंदी इंग्लिश आणि पॉलिटिकल पॉडकास्ट, ॲडव्हर्टायझिंगवाले पॉडकास्ट, कारण तो मार्केटिंगचा आहे, माझं पण शिक्षण त्यातलं साधारण थोडंफार होतं. तर आम्ही खूप पॉडकास्ट शेअर करायचो आणि मग काय दोघांची आयुष्य चालू राहिली. एका पॉईंटला ज्यावेळेस मी भाडीपातला जॉब सोडला, मग काही असिस्ट केल्या फिल्म्सना, मग परत ज्यावेळेस पुण्यात आला त्यावेळेस आय वॉज ॲट दॅट पॉईंट की आता मला माझं काहीतरी करायचं आहे. म्हणजे करून झालं होतं. मी त्याच्या आधी असिस्ट केलं होतं फिल्म्सना आणि माझं मी केरला स्टोरी नावाची जी फिल्म होती त्याच्यावरती सेकंड एडी होतं. आणि माझं असं झालं की नाही आता ठीक आहे, आपण डिरेक्ट करून झालंय, असिस्ट करून झालंय, आता असिस्ट तर काही आपल्याच्यानं होणार नाही, तर स्वतःच काहीतरी करावं. आणि मग हे करत असताना मी पुण्यात आलो होतो. मग तेव्हा आम्ही भेटलो आणि अगेन वी स्पोक अबाउट पॉडकास्ट. आणि आमचं झालं की अरे यार मराठीत नाही आहेत, म्हणजे आपण हिंदीत बघतोय, इंग्लिशमध्ये बघतोय. आणि तितके मग खरं तर पॉडकास्टच नव्हते ज्यांना पॉडकास्ट आता इतके मराठीत जे दिसत आहेत, जे 1-2-2.5 वर्षांपूर्वी काही नव्हतेच. तर आमचं असं झालं की सुरू करूयात का. आणि मग दॅट कॉन्व्हर्सेशन स्ट्राईक्ड. मग आम्ही एकमेकांना रॅन्डम एक दिवस फोन केला की ऐक ना बोलायचं तुझ्याशी काहीतरी. आणि मग हे झालं सुरू अमुक म्हणजे त्या थॉटपासून. म्हणजे दोघंही कदाचित त्या करिअरच्या पण अशा पॉईंटला होतो की आम्हाला आमचं इंडिपेंडेंटली करायचं होतं. आणि ते एक मीडियम हवं होतं की आम्हाला काहीतरी सांगायचं, आम्हाला काहीतरी म्हणायचं. म्हणजे एकतर मला असं कायम वाटतं की का मी स्वतः पण फिल्म मेकिंगमध्ये पडलो किंवा या सगळ्या क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये पडलो, का तर मला काहीतरी म्हणणं होतं ना, मला ते सांगायचं होतं. काहीतरी गोष्ट होती ती मग फिल्म्सच्या माध्यमातून, शॉर्ट फिल्म्सच्या माध्यमातून, वेगवेगळ्या गोष्टींमधनं सांगायची असते. तर हे एक मीडियम वाटलं की ज्यामधनं ती गोष्ट सांगता येईल. तर जशी ती ऑपॉर्च्युनिटी दिसली, बोथ ऑफ अस हॉप्ड ऑन इट. आणि बेसिकली असं आहे ना, आमच्या जनरल आता हाइंडसाईटमध्ये हे लक्षात येतं की ती क्युरिओसिटी होतीच कायम. म्हणजे कोणत्याही मीडियममध्ये काम करत असताना, मैत्रिणींसोबत गप्पा मारत असताना कायम काहीतरी ते एक कॉन्व्हर्सेशन उद्युक्त करायची एक सवय होती. म्हणजे सतत काहीतरी एक संवाद तयार करायचा. शुद्ध मराठीत खाज होती. कारण प्रत्येक गोष्टी पर्स्पेक्टिव्ह जाणून घ्यायचं. आणि आम्ही थँकफुली आमच्या ज्या कॉलेजमध्ये आम्ही शिकलो तिथल्या आमच्या सरांनी हीच सवय, म्हणजे नखाते सर म्हणून आहेत आमचे सर, त्यांनी हीच सवय लावली की असं ब्लॅक अँड व्हाईट काही नसतं, तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. त्याच्या एक छटा असतात आणि त्यानंतर जोपर्यंत तुम्ही एकाच अँगलनी बघाल तोपर्यंत तुम्हाला एकच सत्य आहे, तेच अंतिम सत्य वाटेल. पण तुम्हाला त्याच्या 4 पर्स्पेक्टिव्ह समजून घेणं गरजेचं आहे.
आणि ते पर्स्पेक्टिव्ह जाणून घेण्याची ती ओंकार म्हणाल तशी खाज होती आणि ते प्रयत्न होते प्रत्येक ठिकाणी. म्हणजे कोणत्याही व्यक्तीशी गप्पा मारताना तोच प्रयत्न होता आणि अल्टिमेटली ते कुठेतरी घडत आलं आणि ते इव्हेंच्युअली पॉडकास्ट ॲज अ परफेक्ट मीडियम आम्हाला ते सापडलं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला